नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण 10वा शेवटचा प्रॉब्लेम बघतोय, शिप्रा आणि मनीषाचा। या प्रॉब्लेमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आतापर्यंत आपले प्रॅक्टिकल मधले जे 9 प्रॉब्लेम झालेले आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमचे व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला देत आहे। तर ठीक आहे, प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करूयात। शिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in their capital ratio. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजे शिप्रा आणि मनीषा यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये होणार आहे? कॅपिटल रेशो मध्ये होणार आहे। आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचे ॲज ऑन 31st मार्च 2019 चा। खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31st मार्च 2019, डेबिट बॅलन्स अमाउंट रुपीज आणि क्रेडिट बॅलन्स अमाउंट रुपीज। तर क्रेडिट बॅलन्स मध्ये जर बघितलं तर करंट अकाउंट आहे, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट अकाउंट ओपन करावा लागणार आहे। करंट अकाउंट जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर कॅपिटल मेंटेन करण्याची कुठली पद्धत असते? फिक्स्ड कॅपिटल मेथड असते आणि पार्टनरशी रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट पार्टनर्स करंट अकाउंटलाच कराव्या लागतात। त्यामुळे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट सुद्धा ओपन करायचा आहे। ठीक आहे, ऍडजस्टमेंट बघूयात। ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितले? स्टॉक ऑन 31st March 2019 was at rupees 37,000. क्लोजिंग स्टॉक ची ऍडजस्टमेंट आहे। सेकंड ऍडजस्टमेंट काय आहे? सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 which is sold on 1st April 2018. म्हणजे तुम्ही सेल मध्ये सेल ऑफ मशिनरी इन्क्लूड आहे, मग याचा इफेक्ट जो आहे तो सेल्सला होईल आणि मशिनरीला होईल। त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे? डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स ॲट 5% पर एनम। फिक्स्ड असेट्स वर डिप्रिसिएशन आहे, मग तुम्हाला फिक्स्ड असेट्स कोणते आहेत हे माहित असलं पाहिजे। ट्रायल बॅलन्स मध्ये जर बघितलं तर कुठल्या फिक्स्ड असेट आहे चेक करूयात। तर फर्निचर पहिली आहे बघा, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग या फिक्स्ड असेट आहे, त्याला आपण टिक मार्क करून घेऊयात म्हणजे आपल्याला डिप्रिसिएशन चार्ज करता येईल। फिक्स्ड असेट्स म्हणजे काय की ज्या असेट तुमच्या बिझनेस मध्ये लॉंग टर्म पर्यंत वापरात असतात। तर फोर्थ ऍडजस्टमेंट काय आहे? ईच पार्टनर इज इंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर एनम। म्हणजे पार्टनरला कमिशन मिळणार आहे, ग्रॉस प्रॉफिटच्या 1% मिळणार आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट आहे? 5% आहे। फिफ्थ ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरी ₹500। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत वेजेस अँड सॅलरी, मग वेजेस अँड सॅलरीला टिक मार्क करूया। त्याच्यानंतर सिक्स ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 3% ऑन सन्डी डेटर्स। डेटर्सवर आरडीडी ची ऍडजस्टमेंट आहे, मग डेटर्सला टिक मार्क करूया। ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। इथं मी आखून घेतलेला आहे इन द बुक्स ऑफ शिप्रा अँड मनीषा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019। ही डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड। ठीक आहे, इकडे बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे। बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019, लायबिलिटीज रुपीज आणि असेट्स रुपीज। याच्या खाली करंट अकाउंट घेतलेला आहे, एकूण पार्टनर्स करंट अकाउंट शिप्रा अँड मनीषा, क्रेडिट साइडला शिप्रा आणि मनीषा। ठीक आहे, इथे मी प्रॉब्लेम मध्ये थोडंसं लिहून घेतलेलं आहे जेणेकरून पटपट आपला प्रॉब्लेम सोडवून व्हावा म्हणून। ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे? सन्डी डेटर्स। डेटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या असेट साइडला। ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहेत? परचेसेस। परचेसेस येतात कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दुसऱ्या ओळीला, टू परचेसेस। त्याच्यानंतर थर्ड काय आहे? फर्निचर। फर्निचर कुठे येतं? बॅलन्स शीटच्या असेट साइडला। फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे, फर्निचर आपली फिक्स्ड असेट आहे, इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात। त्याच्यानंतर काय आहे? प्लांट अँड मशिनरी। प्लांट अँड मशिनरी पण आपली असेट आहे, इनरच्या कॉलम मध्ये रक्कम लिहिली आपण, ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर काय आहेत? वेजेस। वेजेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, टू वेजेस। वेजेसची अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये लिहिली, ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर काय आहे? सॅलरी। सॅलरी कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला। या ओळीच्या वर माझं ट्रेडिंग अकाउंट आहे आणि खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे। सॅलरी कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, इनरच्या कॉलम मध्ये रक्कम लिहूयात 3,500। त्याच्यानंतर डिस्काउंट। आता डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स आहे म्हणजे डेबिट साइडलाच येणार, कुणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू डिस्काउंट। त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल। बिल्स रिसिवेबल काय आहे? आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात बिल्स रिसिवेबल।
त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड कुठे येतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, आउटरच्या कॉलम मध्ये रक्कम. नंतर पोस्टेज पण कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. परत काय आहे? सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न सेल्स मधून करायचे असतात काय? लेस. मग पहिल्या वेळीला लिहिलं बाय सेल्स, त्याच्या खाली लिहूयात लेस सेल्स रिटर्न. किती सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे? 500. त्याच्यानंतर काय आहे? कॅश इन हँड कुठं? असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलेलं कॅश इन हँड 4000. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक पण कुठे? बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच. परत इन्शुरन्स कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स अमाऊंट आउटरच्या कॉलम मध्ये लिहिली, ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर काय आहे? ओपनिंग स्टॉक कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीला. अमाऊंट लिहिली 17,800. त्याच्यानंतर काय आहे? ट्रेड एक्सपेन्सेस कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला का? या ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर संडे एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस नाही, फक्त या प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले. त्याच्यानंतर आहे वेअर हाऊस रेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच. ऍडव्हर्टाइजमेंट पण कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. परत काय आहे? बिल्डिंग कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बिल्डिंगची रक्कम इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. आता ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहे? फर्स्ट सेल्स कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स 1,20,000. त्यातनं जर सेल्स रिटर्न लेस केले तर अमाऊंट आली किती? 1,19,500. त्याच्यानंतर काय आहे? रेंट कुठे आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला आहे. क्रेडिट बॅलन्स मध्ये आहे म्हणजे क्रेडिट साईडलाच येणार. कुणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय रेंट रिसिव्ड 1,800. आता क्रेडिट बॅलन्स मध्ये आहे म्हणजे ते रिसिव्ड असणार आहे. त्याच्यानंतर काय आहेत? क्रेडिटर्स कुठे येतात? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर परचेस मधून करायचं असतं काय? लेस परचेस रिटर्न 1,000. 55,000 मधनं 1,000 लेस केले तर परचेसची अमाऊंट आउटरला आली किती? 54,000. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहे? डिस्काउंट. आता डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे कुठल्या साईडला येणार? क्रेडिट साईडलाच, पण कुणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हा डिस्काउंट रिसिव्ड असणार आहे. बाय डिस्काउंट रिसिव्ड 500. त्याच्यानंतर आहे बिल्स पेबल कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट कुठे येतात? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. शिप्राचा किती आहे? 90,000 आणि मनीषाचा 30,000. दोघींच्या कॅपिटलची टोटल आउटरला केली आपण 1,20,000. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहे? करंट अकाउंट. आता करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे क्रेडिट साईडलाच ब्रॉट डाऊन केला पाहिजे. मग करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन केलं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शिप्रा आणि मनीषा. ठीक आहे, इथं आपला ट्रायल बॅलन्स जो आहे तो झालेला आहे. याच्यानंतर ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे? स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲट ₹37,000. आता हा 31 मार्च 2019 चा स्टॉक आहे म्हणजे कसला स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे? 37,000. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. The second adjustment काय बघूया? सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 which is sold on 1st April 2018. आता सेल मध्ये अशी 2,000 ची अमाऊंट इन्क्लूड आहे. किती कशाची आहे? काय सेल केलेल्याची आहे? मशिनरी सेल केलेल्याची आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जी सेलची रक्कम लिहितो ती कुठल्या सेलची लिहितो? तर गुड्स सोल्डची लिहितो. तुम्ही जो काही माल विकता त्याची रक्कम लिहिलेली असते. आता मशिनरी काय आपली? असेल. मग हे सेल ऑफ मशिनरी सेल्स मधून केलं पाहिजे काय? लेस सेल ऑफ मशिनरी 2,000 वजाबाकी आउटरला आली किती? 1,17,500. आणि सेल ऑफ मशिनरी. आता याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो काय केला पाहिजे? मशिनरी मधून पण लेस. मशिनरी मध्ये लिहूयात लेस सेल ऑफ मशिनरी.
2000. इनरच्याच कॉलम मध्ये वजाबाकी लिहूयात 58,000. हे जे सेल्स केलेलं आहे ते तुम्ही कधी केलेलं आहे? 1 एप्रिल 2018 ला केलेलं आहे. म्हणजे डिप्रिसिएशन काढताना तुम्हाला या 58,000 वरच काढलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे? डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स ऍट 5% पर एनम. आता डिप्रिसिएशन आहे फिक्स्ड असेटवर. आपण अगोदरच बघितलं फिक्स्ड असेट कुठले आहेत? फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. मग पहिल्यांदा फर्निचरवर डिप्रिसिएशन काढूयात. किती पर्सेंट? 5%. फर्निचरची रक्कम किती आहे? 38,500. त्याच्यावर 5% डिप्रिसिएशन किती येईल? वर्किंग नोट्स मध्ये बघूया. डिप्रिसिएशनची रक्कम किती आहे? 38,500. त्याच्यावर 5% म्हणजे 5/100. 20 ला 20 कॅन्सल झाले तर किती येते? 385 इंटू 5 केलं तर किती येते? 1925. आता डिप्रिसिएशन करायचं असतं काय? लेस. मग फर्निचर मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन. 1925 ते 36,575. आणि डिप्रिसिएशनचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू डिप्रिसिएशन फर्निचर. इनरच्या कॉलम मध्ये फर्निचरवरच्या डिप्रिसिएशनची रक्कम लिहूयात 1925. आता कशावर डिप्रिसिएशन काढायचंय? प्लांट अँड मशिनरीवर. मग प्लांट अँड मशिनरीच्या कुठल्या रकमेवर काढणार? 58,000 वर. हे सेल ऑफ मशिनरी लेस केल्यानंतर अमाऊंट किती आली? 58,000. त्याच्यावर 5% डिप्रिसिएशन काढूयात. मशिनरीची किती अमाऊंट आहे? 58,000. 58,000 वर 5% किती डिप्रिसिएशन येत आहे? 20 ला 20 कॅन्सल झाले. 580 इंटू 5 केलं तर किती डिप्रिसिएशन येते? 2,900 येते. आता हे जे डिप्रिसिएशन आहे ते मशिनरी मध्ये लेस करूयात. लेस डिप्रिसिएशन 2,900 वजाबाकी आउटरला घेऊयात. किती आली? 55,100. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहिलेला आहे टू डिप्रिसिएशन फर्निचर मशिनरी. मशिनरीवरचं किती आलं? 2,900. कुठली फिक्स्ड असेट राहिली? आपली बिल्डिंग. बिल्डिंगची रक्कम किती आहे? 20,000. आता 20,000 वर 5% डिप्रिसिएशन किती येईल? बिल्डिंगची रक्कम आहे 20,000. 20,000 वर 5% 5/100 किती येईल? 1,000. डिप्रिसिएशन बिल्डिंग मधून करूयात लेस. लेस डिप्रिसिएशन 1,000 वजाबाकी आउटरला घेऊयात. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेऊयात. बिल्डिंग आलं 1,000. यात तिन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला घेऊयात. किती येते बघा? 5,825. आपली चौथी ऍडजस्टमेंट काय आहे? ईच पार्टनर इज इंटायटल टू गेट कमिशन ऍट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटच्या 1% न कमिशन मिळणार आहे प्रत्येक पार्टनरला. मग ही जी ऍडजस्टमेंट आपल्याला नंतर करावी लागणार आहे. ग्रॉस प्रॉफिट काढल्याशिवाय आपल्याला कमिशन काढता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. कॅपिटलवर इंटरेस्ट आहे किती पर्सेंट न? 5% आहे. मग काढूयात बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता फर्स्ट पार्टनर कोण आहे? शिप्रा. शिप्राचं कॅपिटल किती आहे? 90,000. 90,000 वर 5% न किती इंटरेस्ट येत आहे? 4,500. आणि दुसरी कोण आहे? मनीषा. मनीषाचं कॅपिटल किती आहे? 30,000. 30,000 वर 5% न किती इंटरेस्ट येत आहे? 1,500. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि सेकंड इफेक्ट कुठे येईल? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्राचं किती आलेलं? 4,500. आणि मनीषाचं किती आलेलं? 1,500. दोघींच्या इंटरेस्टची टोटल आउटरला किती? 6,000. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,500 आणि 1,500. पाचवी ऍडजस्टमेंट काय आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरीज ₹500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ते करायचे असतात काय? ऍड. मग वेजेस मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग
वेजेसची अमाऊंट किती आउटस्टँडिंग आहे 200. टोटल आउटरला आली किती 1000. सॅलरी मध्ये पण म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. सॅलरी किती आउटस्टँडिंग आहे 500 आणि टोटल आउटरला 4000. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहूयात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस किती आउटस्टँडिंग आहे 200. सॅलरी किती आउटस्टँडिंग आहे 500 आणि दोन्ही आउटस्टँडिंगची टोटल आउटरला 700. सहावी ऍडजस्टमेंट काय आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ऍट 3% ऑन सनी डेटर्स. डेटर्सवर आरडीडी आहे किती पर्सेंट आहे 3% आहे. आता डेटरची अमाऊंट किती आहे 28,000. 28,000 वर 3% आरडीडी काढा. मधली जी आरडीडी असते ती कसली असते न्यू आरडीडी असते. डेटरची अमाऊंट किती आहे 28,000 त्याच्यावर 3% म्हणजे 3/100 ने किती आरडीडी येते बघा 840 येते 840 येते. आता ही जी न्यू आरडीडी आहे ती काय करायची असते डेटर्स मधून लेस. मग पहिल्यांदा डेटर्स मधून लेस करूयात. रक्कम वजा केल्या आउटरला अमाऊंट आली किती 27,160. आणि न्यू आरडीडीचा दुसरा इफेक्ट येतो कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू न्यू आरडीडी. किती आपली न्यू आरडीडी आली 840. बघा ही तर फक्त आपली आता चौथी ऍडजस्टमेंट राहिलेली आहे कमिशनची. पार्टनर्सला जे काही आपण कमिशन देणार आहोत त्याची. त्याच्या दूर आपण त्याच्या अगोदर आपण ग्रॉस प्रॉफिट काढूयात. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती 1,54,500. दोन्ही साईडला लिहिले 1,54,500. त्यातनं जर डेबिट साईडची टोटल लेस केली तर फरक येतोय किती 81,700. आता क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे आला काय हा ग्रॉस प्रॉफिट. त्याला लिहूयात टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. किती आला आपला ग्रॉस प्रॉफिट 81,700. किती आला आपला ग्रॉस प्रॉफिट 81,700. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 81,700. आता ग्रॉस प्रॉफिट आपला निघालेला आहे. मग या ग्रॉस प्रॉफिट वर आता आपण कमिशन काढूयात. किती पर्सेंटने कमिशन द्यायचे ग्रॉस प्रॉफिट वर 1% ने द्यायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट आला किती आपला 81,700. 81,700 त्याच्यावर 1% म्हणजे 1/100. शिप्राचा पण तेवढाच येणार आहे बघा 81,700 वर 1% म्हणजे 1/100. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर किती मिळते कमिशन शिप्राला 817 आणि मनीषाला पण किती मिळते 817च मिळते. आता कमिशन देतोय आपण पार्टनर्सला बरोबर. मग त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे येणार आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आपण पार्टनर्सला कमिशन देतो त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूया टू कमिशन शिप्राला किती मिळते 817 आणि मनीषाला पण 817. दोघींच्या कमिशनची टोटल आउटरला येईल किती 1,634. आणि कमिशनचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कमिशन 817. शिप्राला पण 817 मिळते आणि मनीषाला पण तेवढंच. ठीक आहे आता आपण कमिशन ग्रॉस प्रॉफिट वर काढलेलं आहे. आता काय करायला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा डेबिट का क्रेडिट. मोठी आली किती 84,000. दोन्ही साईडला लिहिले 84,000. 84,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल जर लेस केली तर फरक येतोय 56,401. बघा क्रेडिट साईडची टोटल मोठी आली म्हणजे काय आला हा नेट प्रॉफिट आला. हा जो नेट प्रॉफिट आहे तो पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आपल्याला. मग इथे लिहिलं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर शिप्रा कॅपिटल आणि मनीषा कॅपिटल. आता हा जो प्रॉफिट जो आलेला आहे नेट प्रॉफिट तो पार्टनर्स मध्ये कुठल्या रेशो मध्ये वाटायला सांगितलेला आहे आपल्याला तर कॅपिटल रेशो मध्ये वाटायला सांगितलेला आहे. मग पहिल्यांदा आपल्याला आपण कॅपिटल रेशो काढू आणि मग वाटूयात. फर्स्ट पार्टनर आपली कोण आहे शिप्रा आहे आणि सेकंड कोण आहे मनीषा.
आता शिप्राचं जे कॅपिटल आहे ते किती आहे, 90,000 आहे आणि मनीषाचं 30,000 आहे. मग ह्या 4 ला हे 4 कॅन्सल झाले, तर राहिलं काय, 9:3 नवाज 3 राहिले. आता परत डिवाइड होते का, 3 1 3 3 3 9, म्हणजे रेशो काय आला तुमचा 3:1 आला. कॅपिटल रेशो जो आहे तो काय आला, 3:1 आला. या रेशो मध्ये आता आपल्याला प्रॉफिट लॉस वाटायचा आहे. नेट कॅपिटल रेशो काय आला, 3:1 आला. या रेशो मध्ये आता आपल्याला नेट प्रॉफिट वाटायचा आहे. बघूया नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन 3:1. आता शिप्रा फर्स्ट पार्टनर कोण आहे आपली, शिप्रा. शिप्राला किती मिळते बघूयात. तुमचा नेट प्रॉफिट किती आहे, 56,401 गुणिलेचा हिस्सा आहे किती, 3. किती पैकी, 3 आणि 1 4. 4 पैकी शिप्राचा हिस्सा किती आहे, 3. आणि सेकंड पार्टनर कोण आहे आपली, मनीषा. किती नेट प्रॉफिट, 56,401. शिप्राचा हिस्सा किती आहे, 1. किती पैकी, 4 पैकी. मग 56,401 ला जर 4 न डिवाइड केलं तर किती येते, 56,401 ला जर 4 न भरलं तर किती येते, 14,100.25 येते. 100.25 येते बघा, पॉइंट मध्ये येते. आता काय करायचं मग, 14,100.25 गुणिले जर 3 केले तर किती येते, बघा 56,401 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती आलं, 14,100.25 आणि गुणिले जर 3 केलं तर किती येते, 42,300.75. आणि 14,000 मनीषाच्या बाबतीत 14,100.25 गुणिले 1 केलं तर तेवढंच येते. आता हे दोघींचा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो पॉइंट मध्ये आलेला आहे. मग पॉइंट मध्ये जर आलेला आहे तर काय करूयात, मग राऊंड फिगर मध्ये करण्यासाठी काय केलं पाहिजे. बघा ह्या दोघींचा जो नेट प्रॉफिट आहे तो कशामध्ये आलेला आहे, पॉइंट मध्ये आलेला आहे. मग आपण राऊंड फिगर मध्ये करूयात. आता इथं 0.75 आहे. पहिला जो आकडा आहे तो 5 किंवा 5च्या पुढे आहे म्हणून अलीकडच्या घरात 1 मिळूयात, 42,301. आणि ही जी मनीषा आहे तिला 0.25 आहेत, मग तिला 14,100च देऊयात. आणि दोघींच्या मग नेट प्रॉफिटची टोटल मग बरोबर आपली 56,401 आली पाहिजे. म्हणजे शिप्राला नेट प्रॉफिट जो आहे तो किती मिळतोय, 42,301 आणि मनीषाला मिळतोय किती, 14,100. मग हा जो नेट प्रॉफिट आहे तो लिहूयात आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नेट प्रॉफिट जो आहे तो शिप्राला मिळाला किती, 42,301 आणि मनीषाला मिळाला किती, 14,100. आणि दोघींच्या नेट प्रॉफिटची टोटल बरोबर आउटरला किती मग, 56,401. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे ट्रान्सफर करणार तुम्ही, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लिहूयात नेट प्रॉफिट. शिप्राला किती मिळाला, 42,301 आणि मनीषाला किती मिळालेला होता, 14,100. आता काय करूयात, पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज करूयात. शिप्राच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल मोठी येते किती, 52,718. दोन्ही साईडला लिहूयात 52,718. फरक पण तेवढा चला, 52,618. त्याला लिहूयात टू बॅलन्स कॅरी डाऊन. मनीषाच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल किती येते, 19,417. दोन्ही साईडला लिहूयात 19,417. फरक पण तेवढा चला, 19,417. करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला जो बॅलन्स आहे तो कुठे घ्यायचा असतो, बॅलन्स शीटला घ्यायचा असतो. करंट अकाउंटची कुठली साईड मोठी आली, क्रेडिट साईड मोठी आली, करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आला. म्हणून हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो तुम्ही कुठे घेणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात करंट अकाउंट. फर्स्ट पार्टनर आपली कोण आहे, शिप्रा. आणि सेकंड मनीषा. शिप्राचा किती आलेला आहे करंट अकाउंटचा बॅलन्स, 52,718. 52,718 आणि मनीषाचा किती आहे, 19,417. आणि दोघींच्या करंट अकाउंटची टोटल आउटरला किती येते,
दोघींच्या करंट अकाउंटची टोटल आपल्याला इथे 72,035. ठीक आहे. मग आता काय करूयात, बॅलन्स शीट टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल आली 2,40,235. 2,40,235. 2,40,235. बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल सेम आलेली आहे. म्हणजे आपण हा जो सोडवलेला प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे. हा जो अकाउंटचा प्रॉब्लेम आहे तो कितवा होता, प्रॅक्टिकल मधला 10वा प्रॉब्लेम होता. या प्रॉब्लेमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमच्या लिंक्स देते. तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम बघण्यापासून जर राहिला असेल तर तुम्ही ते सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, सोडवा. हे जे आपले अकाउंटचे व्हिडिओ आहेत ते तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. याच्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला आपण सुरुवात करत आहोत. ठीक आहे, मग इथं मी थांबते. थँक्यू.